हर्षवर्धन सकपाळाचं करायचं काय? पृथ्वीराज चव्हाणचं करायचं काय? हर्षवर्धन सकपाळाचं करायचं काय? महाराष्ट्र राज्याच्या ज्या उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याविषयी अपशब्द वापरण्यात आलेले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार दादा गटाचे जे कार्यकर्ते आहेत ते नाराज झालेले आहेत. त्यांच्या मनामध्ये ज्या भावना आहेत या भावनांच्या अनुषंगाने या ठिकाणी लातूरमध्ये शिवाजी चौकामध्ये आंदोलन करण्यात आलेलं आहे. आपण कार्यकर्त्यांकडूनच जाणून घेऊयात नेमक्या काय भावना आहेत त्यांच्या. दादा, काय सांगाल सुनेत्राताई पवारांबद्दल जे अपशब्द वापरण्यात आलेले आहेत? सपकाळांनी जे सुनेत्रा वहिनींबद्दल किंवा आमच्या उपमुख्यमंत्रींबद्दल जो अपशब्द काढला आहे, हा अपशब्दाचा सगळ्यात पहिले आम्ही लातूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस निषेध करतो. याच्यावरून एक गोष्ट नक्की निघू येते की काँग्रेसच्या मनामध्ये स्त्रियांबद्दल किती घृणा आहे. एखादी स्त्री कर्तव्य आत्ता त्यांच्या घरामध्ये एवढी मोठी दुर्घटना झाली, त्या ह्याच्यात सुद्धा सावरून ती आत्ता काम करते. त्याचं कौतुक करायचं तर राहिलं बाजूला, पण उलटं त्यांच्यावरती कुठंतरी लांछन लावायचा प्रयत्न करायचा, काहीतरी टॉन्ट करायचं आणि दुसऱ्या लोकांचं लक्ष दुसरीकडे वेधून घ्यायचं, आपल्याकडे वेधून घ्यायचं. आणि त्या मानाने महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये कुठंतरी वेगळं वातावरण तयार होतं का हेच बघायचं. सध्या जर तुम्ही लोकसभेमध्ये बघत असतात, आंदोलन करणारा वेगळा, ह्यांचा काही संबंध नाही, आणि हे लोकसभेमध्ये गोंधळ घालू लागले. हाही तुम्ही बघा. म्हणजे काही ह्यांना विकासाबद्दल काही देणं घेणं नाही. शेतकऱ्याची कर्जमाफी झाली त्याच्याबद्दल देणं घेणं नाही, कारण की ह्यांनी कधी काही केलेलं नाही आहे. आणि हे सरकार हे सगळं चांगलं करत असताना कोणी सापडत नाही, तर ह्यांना सुनेत्रा वहिनींना हे केलेलं आहे. आणि काँग्रेसमध्ये आज ह्याच्यासाठीच स्त्रियांची संख्या कमी होतात. काही महिला पण आहेत, आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊयात की काय भावना आहेत नेमकं. ताई, काय सांगाल, एक महिला म्हणून आपल्या मनामध्ये काय भावना आहे? एक महिला राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी पहिल्यांदा बसलेली आहे आणि अशा महिलेला त्यांच्या पतीचं नुकतंच निधन झालेलं आहे अजितदादांचं, तर अशा वेळेला अशा पद्धतीचं त्यांच्यावर वक्तव्य होणं, काय भावना आहेत आपल्या? आम्ही सुनेत्रा वहिनींना अपशब्द वापरल्याबद्दल सपकाळ आणि चव्हाण यांचे जाहीर निषेध करत आहेत. नारी शक्ती, आम्ही ताईला आमचा सर्व महिलांचा फुल सपोर्ट राहील. मी राष्ट्रवादीची महिला प्रदेश सचिव सुरेखा पाटील. आज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुमित्राताई पवार यांना काय अपशब्द बोलल्याबद्दल आम्ही कधीही खपवून घेणार नाही आणि आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो. तुम्ही जे म्हटलात मॅडम, आता त्यांच्या पत्नीचं निधन झालं आहे, त्यांच्याबद्दल वाक्य बोलले गेलं, फर्स्ट टाइम त्या आपल्या महिला उपमुख्यमंत्री तुम्ही अशा अपशब्द बोलतात, हे चुकीचंच आहे ना. नारी शक्तीचं कुठेतरी आहे, त्या नारी आहेत, उद्या आमच्याबद्दल काही बोलल्या जाईल. आमच्या त्या कार्यकर्त्या आहेत, आमच्या पुढारी आहेत, त्यांच्यासाठी तर आम्ही लढणारच आहे ना, आणि आम्ही त्यांना माफी मागायला भागच पडू. नक्कीच या ठिकाणी महिलांच्या किंवा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत त्या अतिशय तीव्र आहेत. हा नारी शक्तीचा अपमान आहे. हा फक्त एका उपमुख्यमंत्र्यांचाच अपमान नाही, तर राज्यातल्या सबंध महिलांचा हा अपमान आहे आणि हा अपमान सहन केला जाणार नाही. संबंधितांना या संदर्भामध्ये माफी मागायलाच लावू, अशा भावना या ठिकाणी व्यक्त होत आहेत. अहिल्या कसपटे, मुलुक माझा, लातूर.